हॅलो स्टुडंट्स, लास्ट व्हिडिओमध्ये आपण जो कॅश फ्लो स्टेटमेंटचा प्रॉब्लेम सॉल्व करायला घेतला त्यासाठी लागणारी वर्किंग नोट बघितलेली आहे, ज्यामध्ये आपण मशिनरी, फर्निचर आणि बिल्डिंग अशी 3 फिक्स असेटची लेजर अकाउंट ओपन केली होती आणि प्रॉब्लेमच्या मध्ये ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेल्या ट्रान्झॅक्शननुसार ते इफेक्टही आपण या लेजर अकाउंटला दाखवून लेजर अकाउंट क्लोजही करून घेतलेली आहेत. ओके, मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ॲक्च्युअलमध्ये कॅश फ्लो स्टेटमेंटचा जो पहिला भाग कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला, कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, तो कसा कॅल्क्युलेट केला जातो ते पाहणार आहोत. तुम्हाला समोर दिसते त्याप्रमाणे मी कॅश फ्लो स्टेटमेंटचा फॉर्मॅट आखून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये वर हेडिंग आहे आपलं ॲज अ कॅश फ्लो स्टेटमेंट. त्यानंतर आपल्याला ह्या प्रॉब्लेमची कॅश फ्लो स्टेटमेंट प्रेझेंट करण्याची तारीख माहीत असल्यामुळे तीसुद्धा मी इथे मेन्शन केलेली आहे, 31 डिसेंबर 2019. ओके, आपला जो कॉलम आहे, आपले जे कॉलम आहेत, पहिला कॉलम पर्टिक्युलर, पुढचे 2 कॉलम अमाऊंट, असं कॅश फ्लो स्टेटमेंटचे आपले कॉलम असणार आहे. ओके, मग आता स्टार्ट करूया. पहिलं ए टाकणार आपण ॲज अ कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. त्याच्या अंडर पहिला आयटम आपला जो येणार आहे तो आहे नेट प्रॉफिट. आता नेट प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट केलं जातं, तर क्लोजिंग बॅलन्स मायनस ओपनिंग बॅलन्स. बरोबर, आता इथे क्लोजिंग बॅलन्स दिसतोय 60,000 आणि ओपनिंग बॅलन्स दिसतोय 50,000. त्यामुळे नेट प्रॉफिटची अमाऊंट ही आपली अमाऊंट कॉलममध्ये दिसते 10,000. कारण का, तर 60,000मधनं मी 50,000 मायनस करून घेतलेले आहेत. ओके, आता हे 60,000 आणि 50,000 कुठून आले, तर ते कुठून आले आहेत आपल्या बॅलन्स शीटमधनं. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला दिसतोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 50,000 अँड 60,000. ओके, मग 2018चा जो बॅलन्स आहे 50,000 हा आपला क्लोजिंग ओपनिंग बॅलन्स आहे आणि 2019चा जो 60,000 आहे हा आपला काय आहे, क्लोजिंग बॅलन्स. ओके, कारण का 2018 हे आपलं ओपनिंग इयर आहे आणि 2019 हे आपलं क्लोजिंग इयर आहे. ओके, झालं. त्यानंतर आता नेक्स्ट बघूया. सेकंड स्टेपला आपल्याला काय घेतलेलं आहे, ॲडजस्टमेंट फॉर नॉन कॅश ॲटम अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲटम. म्हणजे काय, तर आता ॲडजस्टमेंट फॉर नॉन कॅश ॲटम जे आहेत, नॉन कॅश ॲटम जे असतात त्यांचं कॅल्क्युलेशन बघायचं आहे. त्याच्यासोबतच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणारे किंवा क्रेडिट साईडला येणारे ॲटमचंही इथे कॅल्क्युलेशन करायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे ॲड ऑल डेबिट साईड ॲटम अँड लेस ऑल क्रेडिट साईड ॲटम. म्हणजे काय, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येणारे जे ॲटम आहेत ते इथे काय होणार आहेत, ॲड होणार आहेत, आणि क्रेडिट साईडला येणारे ॲटम हे या हेडखाली लेस होणार आहेत. ओके, मग आता आपण ज्या स्टेप बघितल्या त्या स्टेपने जायचं आहे. पहिल्यांदा आपण ॲडजस्टमेंट चेक करणार की ॲडजस्टमेंटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट क्रेडिट साईडला येणारे कुठले ॲटम आहेत का, किंवा नॉन कॅश ॲटमचं कुठले ॲटम आहे का. ओके, मग त्यासाठी आपण आधी प्रॉब्लेमकडे जाऊया. त्यामध्ये पहिली ॲडजस्टमेंट बघा. आपली पहिली ॲडजस्टमेंट आहे डेप्रिसिएशनची, ज्याच्यामध्ये आपल्याला डेप्रिसिएशन दाखवायचं होतं फिक्स असेटवर. त्यासाठी आपण लेजर अकाउंट हे करून घेतले, ओपन करून तिथे हे ट्रान्झॅक्शन ट्रान्सफर केलं आहे. ओके, त्यानंतर सेकंडसुद्धा मशिनरीशी रिलेटेड लेजर अकाउंटला त्याचा इफेक्ट झालेला आहे. त्यानंतर चौथं जे आहे बिल्डिंग सेलचं किंवा बिल्डिंग सोल्डचं, त्याचंसुद्धा त्या ट्रान्झॅक्शनचा इफेक्ट हा आपण बिल्डिंगच्या लेजर अकाउंटला दाखवला. ओके, म्हणजे पहिली, दुसरी, तिसरी ॲडजस्टमेंट आहे त्याचे सगळे इफेक्ट हे आपण त्या पर्टिक्युलर फिक्स असेटच्या लेजरला करून घेतलेले आहेत. ओके, मग आता राहते कुठली, फक्त आपली तिसरी ॲडजस्टमेंट. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे बघा, इंटेरियम डिव्हिडंड वॉज पेड ₹10,000 अँड इन्कम टॅक्स वॉज पेड 5,000. बरोबर, इंटेरियम डिव्हिडंड 10,000 पेड केलेला आहे 2019मध्ये आणि इन्कम टॅक्स 5,000. आता इन्कम टॅक्सचं अकाउंट हे आपल्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कुठेही नसल्यामुळे त्याचा इफेक्ट हा डायरेक्टली आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंटला करायचा आहे. ओके, आणि इंटेरियम डिव्हिडंड हे सेपरेटच ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं असतं, ज्याचा इफेक्ट डायरेक्टली कुठे करायचा असतो आपल्याला, कॅश फ्लो स्टेटमेंटला. ओके, मग आता ह्याचे इफेक्ट आपण करून घेणार आहोत. बघा, ॲडजस्टमेंट फॉर नॉन कॅश ॲटम अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲटमच्या अंडर पहिल्यांदा आपण आधी काय लिहून घेणार, इंटेरियम डिव्हिडंड पेड 10,000 अँड नेक्स्ट लाईनला इन्कम टॅक्स पेड 5,000, जे आपल्याला तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहेत. ओके, आता त्याच्यानंतर
ॲडजस्टमेंट चेक करून झाल्या, हे 2 आयटम आपल्याला मिळाले. सेकंड स्टेप आपण काय चेक करणार, वर्किंग नोट. आता वर्किंग नोटमध्ये आपल्याला कोणते आयटम मिळतात ते बघूया. वर्किंग नोटमध्ये पहिला मशिनरी अकाउंट आहे आपलं, त्याच्यामध्ये जे डेप्रिसिएशन आहे, ओके, तिन्ही अकाउंटला जे डेप्रिसिएशनचा जो भाग आहे, हा डेप्रिसिएशन नॉर्मली जर आपण फायनल अकाउंटचा फॉर्मॅट डोळ्यासमोर आणला तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला डेप्रिसिएशनचे आयटम दिसतात. म्हणजे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडचा आयटम आहे, म्हणून तो आपल्या कॅश फ्लो स्टेटमेंटच्या कुठे येणार आहे, ॲडजस्टमेंट फॉर नॉन कॅश आयटमच्या अंडर. ओके, समोर दिसते त्याप्रमाणे बघा, डेप्रिसिएशन ऑन मशिनरी, डेप्रिसिएशन ऑन फर्निचर आणि डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग, आणि त्याच्या ज्या अमाऊंट सांगितल्या होत्या त्या आपण कुठे घेणार आहोत, अमाऊंटच्या पहिल्या कॉलममध्ये. ओके, त्याच्यानंतर अजून कुठले आयटम आहेत का चेक करायचे. ओके, आता आपण डेप्रिसिएशनचे घेतले आयटम. त्याच्यानंतर आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला जिथे जिथे शब्द दिसणार, ज्या ज्या लेजर अकाउंटला, त्या अमाऊंट आपल्या लेजर ॲडजस्टमेंट फॉरला ट्रान्सफर होणार आहेत. ओके, मग आपल्या मशिनरी अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिसतंय बघा, बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये लॉस दिसतोय 4000. म्हणजे काय, तर लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी हा ह्या आयटमचा अर्थ आहे किंवा ह्या एंट्रीचा अर्थ आहे. ओके, आता लॉस म्हटल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण ट्रान्सफर करतो, त्यामुळे तो आयटमसुद्धा ॲड म्हणून कुठे दिसणार आहे, ॲडजस्टमेंट फॉरच्या अंडर. ओके, अजून कुठल्या लेजरला दिसतंय का प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हा शब्द, नाही म्हटल्यानंतर हा एकच आयटम कुठे जाणार आहे, ॲडजस्टमेंट फॉरला आहे बघा, लॉस ऑन सेल ऑफ मशिनरी 4000. ओके, त्याच्यानंतर आता वर्किंग नोट आपले चेक करून झाली. त्याच्यानंतर आपली पुढची स्टेप काय आहे, तर बॅलन्स शीटच्या असेट साईड. आता बॅलन्स शीटच्या असेटला आपण काय चेक करणार ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीसाठी, तर काय चेक करतो आपण, बॅलन्स शीटची पहिल्यांदा असेट साईड, आणि असेट साईडला काय चेक करणार, तर कोणतंही इंटॅन्जिबल असेट आहे का किंवा कोणतीही फिक्स असेट आहे, फिक्टिशियस असेट आहे का. ओके, मग आता असेट साईडला इंटॅन्जिबल असेटचा कुठला आयटम आहे का, तर हो, कोणता आहे आपल्या प्रॉब्लेममध्ये, गुडविल. ओके, आता गुडविलच्या अमाऊंट किती दिल्या आहेत, 30,000 आणि 25,000. आणि 30,000 आणि 25,000 मधला जो डिफरन्स आहे 5,000चा, तो आपला कुठे दिसणार आहे, ॲडजस्टमेंट फॉरच्या अंडर ॲज अ गुडविल रिटर्न ऑफ म्हणून. ओके, मग एक आयटम आपल्याला मिळाला जो आपण इथे दाखवणार, गुडविल रिटर्न ऑफ 5,000. ओके, आलं आहे ना लक्षात, कुठून कुठला आयटम कसा आपण आणतोय ते. ओके, त्यानंतर फिक्टिशियस असेटचा आयटम आपल्या बॅलन्स शीटमध्ये असेट साईडला नाही आहे. ओके, आता नेक्स्ट स्टेप बॅलन्स शीटची लायबिलिटी साईड. आता लायबिलिटी साईडला ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीसाठी आपण काय चेक करतो, तर रिझर्व जर कोणत्याही प्रकारचा असेल तर. ओके, मग आता इथे रिझर्व आहे का, तर हो आहे, दिसतोय रिझर्व किती दिसतोय, 20,000 आणि 25,000. ओके, मग आता 20,000 आणि 25,000मधला जो 5,000चा डिफरन्स आहे तो आपल्याला ॲडजस्टमेंट फॉरच्या अंडर ॲज अ रिझर्व ट्रान्सफर म्हणून दाखवायचा आहे. ओके, तो आपण दाखवणार. हा बघा इथे दिसतोय आपल्याला, काय दाखवतोय आपण, रिझर्व ट्रान्सफर 5,000. ओके, आता जर बघितलं तर हे सगळे ॲडचेच आयटम झाले, कारण का, तर हे सगळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपण जे नॉर्मली दाखवतो हे आयटम आहेत. ओके, त्यामुळे ह्या सगळ्या अमाऊंटची टोटल करायची, जी अमाऊंट येणार किती येते यांची टोटल, तर 65,000, ती आपण अमाऊंटच्या सेकंड कॉलमला दाखवतोय. ओके, मग आता ही जी टोटल आली 65,000, त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट 10,000 ॲड करायचा आणि ती अमाऊंट 75,000 काय म्हणून दाखवायची, तर नेट प्रॉफिट बिफोर वर्किंग कॅपिटल चेंजेस. ओके, आलं लक्षात. आता नेक्स्ट, आता वर्किंग कॅपिटल चेंजेसचा भाग बघायचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्टमेंट चेक कराव्या लागणार नाही आहेत, वर्किंग नोट चेक करावी लागणार नाही, फक्त 2च आयटम आपल्याला चेक करायचे आहेत. पहिलं म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट साईडचे करंट असेटचे आयटम आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडचे करंट लायबिलिटीचे आयटम, आणि त्याच्यामध्ये जे काही बदल होणार आहेत ते आपण आता इथे मेन्शन करणार आहोत. ओके, मग आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाऊया. असेट साईडला करंट असेटचा आयटम कोणते आहेत, तर पहिला आपल्याला बँक दिसतोय, तो ह्या
थेअरीसाठी किंवा ह्या नियमाला काय आहे तो अपवाद आहे. कारण का तर बँकचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स हा कॅश फ्लो स्टेटमेंटच्या आन्सरचा सगळ्यात शेवटच्या पार्टला आपल्याला त्या अमाऊंट इंडिकेट करायच्या आहेत. ओके, मग आता बँक किंवा कॅश हे सोडून कुठले ॲटम असतील करंट असेट्स तर ते आपल्याला इथे दाखवायचे आहेत. मग कोणता दिसतोय बघा, स्टॉक दिसतोय. स्टॉकमध्ये पहिली अमाऊंट दिसते 2018साठीची 40,000 आणि 2019मध्ये ती झाली आहे 75,000. ओके, मग 40,000 आणि 75,000 ह्या अमाऊंटमधला जो डिफरन्स आहे कितीचा आहे तो 35,000चा, तो आपल्याला काय करायचा आहे प्रॉब्लेममध्ये दाखवायचा. ओके, मग आपल्या जो स्टॉकच्या दोन अमाऊंटमधला जो डिफरन्स आहे 40,000 आणि 75,000 तो आपण आता आपल्या कॅश फ्लो स्टेटमेंटला दाखवणार आहोत ॲज अ इन्क्रीज इन स्टॉक. कारण का तर 2018ला आपल्याकडचा जो स्टॉक होता तो 40,000 होता आणि 2019मध्ये तो 40,000वरून किती हजारावर गेला 75,000वर, म्हणजे 35,000ने आपला स्टॉक वाढला. ओके, आता ही अमाऊंट आपल्याला कशामध्ये दिसते, मी घेतलेली तर ब्रॅकेटमध्ये घेतली आहे. ओके, आता ब्रॅकेटमध्ये का तर इन्क्रीज इन स्टॉक म्हणजे आपल्याकडचा पैसा हा काय झालेला आहे आपल्याकडनं खर्च झालेला आहे म्हणून ती मायनसमध्ये जाणारी अमाऊंट आहे. आणि आपल्याला माहिती आहे की नॉर्मली मायनसमध्ये ज्या अमाऊंट असतात त्या आपण फॉर्मॅटमध्ये इन ब्रॅकेटमध्ये किंवा मायनस साईनने दाखवतो. ओके, म्हणून ही मायनस करायची अमाऊंट आहे म्हणून ती इन ब्रॅकेटमध्ये दिसते. ओके, आता नेक्स्ट करंट असेट्सचा आयटम कोणता आहे बघा, स्टॉक झाला, त्यात बँक आपला अपवाद आहे त्यानंतर स्टॉक झाला. आता राहिला आहे डेटर्स. आता डेटर्सची अमाऊंट किती दिसते 90,000 आणि 1,50,000. अमाऊंटमधला जर फरक बघितला तर 90,000 आणि 1,50,000मधला फरक जो आहे 60,000चा, त्या 60,000ने डेटर्स आपले काय झालेले आहेत वाढलेले आहेत. म्हणजे इथे सुद्धा सेम मगाच्याच प्रमाणे एंट्री होणार आहे, फक्त काय आपण त्याला म्हणणार आहोत इन्क्रीज इन डेटर्स. ब्रॅकेटमध्ये काय दिसतं आहे 1,50,000 वजा 90,000 आणि अमाऊंटमधला जो 60,000चा फरक आहे तो मी कशामध्ये दाखवला इन अ ब्रॅकेट. ओके, म्हणजे मायनसमध्ये जाणारी अमाऊंट आहे. अजून करंट असेटला कोणता आयटम करंट असेटचा आहे का तर नाही आहे. ओके, आता करंट लायबिलिटी चेक करणार. करंट लायबिलिटीच्या अंडर येणारा पहिला आयटम कोणता दिसतो आहे आपल्या प्रॉब्लेममध्ये क्रेडिटर्स. अमाऊंट किती दिसते 60,000 आणि 75,000. ओके, 60,000 2018मध्ये आपले क्रेडिटर्स होते, 2019मध्ये वाढून ते किती झालेले आहेत 75,000. म्हणजे कितीने वाढलेलं आहे आपलं 15,000ने. काय म्हणून दिसणार आहे प्रॉब्लेममध्ये आपल्या इन्क्रीज इन क्रेडिटर्स. 75,000 वजा 60,000 अमाऊंट आली आहे 15,000. हे विदाऊट ब्रॅकेट घेतले आहेत. कारण का तर क्रेडिटर्स वाढले ह्याचा अर्थ काय तर आपल्याकडे येणारा पैसा आपला वाढलेला आहे. ओके, म्हणजे 15,000ने आपलं कॅश किंवा बँक बॅलन्स काय झालेलं आहे कंपनीचं वाढलेलं आहे म्हणून ते विदाऊट ब्रॅकेट आपण प्रॉब्लेममध्ये दाखवतो आहे. ओके, आता पुढचा करंट लायबिलिटीचा आयटम बघूया. पुढे कोणता आयटम आहे बिल्स पेएबल. अमाऊंट किती दिसते 40,000 आणि 33,000. ओके, 2018ला 40,000 होतं बिल्स पेएबल, 2019मध्ये ते 33,000 झाले. म्हणजे 40,000 आणि 33,000 मधला फरक किती आहे 7,000चा. 7,000ने बिल्स पेएबल कमी झाले म्हणून फॉर्मॅटला दाखवताना काय म्हणणार आहोत डिक्रीज इन बिल्स पेएबल. 33,000 वजा 40,000 अमाऊंटमधला फरक आपला किती दिसतोय 7,000. बिल्स पेएबल डिक्रीज झाले या अर्थी आपण आपली देणी कमी केलेली आहेत. म्हणजे आता देणी कमी झाली म्हणजे काय तर आपल्याकडचा पैसा आपण काय केलेला आहे खर्च केलेला आहे आपली देणी भागवण्यासाठी म्हणून ते इन ब्रॅकेट. ओके, आता अजून काही वर्किंग कॅपिटलला येणार म्हणजे करंट असेट करंट लायबिलिटीचे आयटम नाही आहेत. हे 4च आयटम होते जे आपण दाखवले. मग आता त्यांची टोटल करणार. टोटल किती येते आपली 87,000 आपली काय येते आहे टोटल येते. कशी आली तर 35,000 प्लस 60,000 प्लस 7,000 मायनस 15,000. कारण का तर मायनसचे आयटम आपले जास्त आहेत म्हणजे ब्रॅकेटमधले त्यांच्या टोटलमधनं आपण 15,000 मायनस केले किती राहतात आपले 87,000 इन अ ब्रॅकेट. ते आपले आयटम इथे दिसत आहेत. ओके, आता
वर आपले आहेत काय, नेट प्रॉफिट बिफोर वर्किंग कॅपिटल चेंजेस 75,000 विदाऊट ब्रॅकेट, आणि आता किती दिसत आहेत 87,000 विथ ब्रॅकेट. मग 87,000 मधून 75,000 मायनस केले, जे 12,000 शिल्लक राहत आहेत इन ब्रॅकेट, म्हणजे ते मायनसमधले 12,000 ते आपण काय म्हणून दाखवणार आहोत, कॅश फ्रॉम ऑपरेशन 12,000. ओके. आधी त्याच्या पुढचा भाग, त्याच्यामध्ये आता पुढच्या भागामध्ये आपण काय करतो, तर इन्कम टॅक्स पेडची ॲटमची जी करंट इयरची अमाऊंट असते ती मायनस करतो. मग आपण म्हटलं आहे लेस इन्कम टॅक्स पेड. आता ही मायनसची अमाऊंट आहे म्हणून हे 5,000 मी ब्रॅकेटमध्ये दाखवले आहेत. ओके. आता वरचे जे 12,000 आहेत आणि खाली आता जे 5,000 आपण घेतले इन्कम टॅक्सचे, दोन्ही अमाऊंट इन ब्रॅकेटमध्ये असल्यामुळे त्यांची बेरीज होऊन आपण नेक्स्ट लाईनला दाखवले आहेत इन ब्रॅकेट 17,000, ज्याला आपण म्हणणार आहोत नेट कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीज. इथे आपला कॅश फ्लो स्टेटमेंटचा जो ए पार्ट आहे, कॅश फ्लो फ्रॉम ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, तो भाग इथे संपतो आहे. म्हणजे पहिली जी हायलाईट होणारी आपली अमाऊंट जी आहे ती आपल्याला इथे मिळालेली आहे. ओके. आय होप तुम्हाला जे मी एक्सप्लेन केलं आहे की पहिलं कॅल्क्युलेशन ए भागाचं कसं करायचं आहे, किंवा वर्किंग नोटमधनं अमाऊंट कशा घ्यायच्या, किंवा बॅलन्स शीटमधल्या कुठल्या अमाऊंट कुठे घ्यायच्या, हे जे ह्या प्रॉब्लेममध्ये एक्सप्लेन केलं आहे ते समजलं असेल. ओके. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कॅश फ्लो स्टेटमेंटचा बी आणि जो सी भाग राहिलेला आहे तो बघणार आहोत. ओके. मग चालेल. थँक्यू.